आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे AI हा शब्द आपण आजकाल सगळीकडेच ऐकतो नाही का? पण याचा नेमका अर्थ काय? आपल्याला माहिती नसतं, पण AI आपल्या आयुष्यात इतकं मिसळून गेलंय. चला, आज याच इंटरेस्टिंग टेक्नॉलॉजीबद्दल एकदम सोप्या भाषेत जाणून घेऊया. जरा विचार करा. सकाळी उठल्या उठल्या आवडती कॉफी तयार आणि कपाट एकदम परफेक्टली लावलेलं. आणि हे सगळं कोण करतंय? एक मशीन. भारी वाटते ना ऐकायला? हे काही नुसतं स्वप्न नाहीये. आर्टिफिशियल इंटेलिजन्स भविष्यात काय काय करू शकतं त्याची ही एक छोटीशी पण जबरदस्त झलक आहे. पण प्रश्न हा आहे की मशीनला ही अशी जादूची कांडी कुठून मिळते? ती सगळी कामं कशी काय करू शकते? याचं उत्तर दडलंय त्यांना माणसांसारखी बुद्धी देण्यामध्ये. तर मग चला, सगळ्यात आधी हेच समजून घेऊ की AI म्हणजे नेमकं आहे तरी काय? एकदम सोपं करून सांगायचं झालं तर AI म्हणजे काय? तर मशीनला माणसासारखा विचार करायला आणि शिकायला लावणं. आपण नाही का एखादी गोष्ट शिकताना काही नियम वापरतो, काही पद्धती वापरतो, तसंच काहीसा AI करतं. ते काय करतं तर कॉम्प्लेक्स अल्गोरिथम्स म्हणजे काय तर नियमांचा एक मोठा सेट वापरून वेगवेगळी कामं करतं. बरं, अनेकांना असं वाटतं की AI म्हणजे फ्युचरमधली कोणती तरी गोष्ट आहे. पण खरं सांगू, ते ऑलरेडी आपल्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग बनलंय. सकाळी उठल्या उठल्या आपण जो स्मार्टफोन हातात घेतो, तिथपासनं ते गाडी चालवताना वापरल्या जाणाऱ्या नेव्हिगेशनपर्यंत, इतकंच काय, आपल्या सोशल मीडिया फीडवर काय दिसणार हे ठरवण्यामागे सुद्धा AIच आहे. ओके, तर AI आपल्या आजूबाजूला आहे हे तर आता कळलं, पण ते विचार कसं करतं? म्हणजे त्याच्यामध्ये अशा कोणत्या खास क्षमता आहेत? चला, आता AIच्या विचार करण्याच्या पद्धतीचाच थोडा खोलात जाऊन अभ्यास करूया. AIला हुशार बनवणाऱ्या मुख्य 3 क्षमता आहेत. पहिली म्हणजे जुळवून घेणं. सोप्या भाषेत नवीन माहितीवरून सतत शिकत राहणं. दुसरी आहे तर्क करणं. म्हणजे समोर अनेक पर्याय असताना त्यातला बेस्ट कोणता हे ठरवणं. आणि तिसरी समस्या सोडवणं. म्हणजे कुठल्याही प्रॉब्लेमवर सोल्युशन शोधून काढणं. उदाहरण घ्यायचं झालं तर समजा एक रोबोट आहे. तो नवीन ठिकाणी गेल्यावर तिथल्या गोष्टी शिकतो, पुढे जायला कोणता रस्ता चांगला आहे हे ठरवतो आणि वाटेत एखादा अडथळा आला तर तो कसा पार करायचा याचा उपाय शोधतो. याच 3 गोष्टी AIला इतकं पॉवरफुल बनवतात. आता एक प्रश्न. आपण सिनेमात जसे AI बघतो ते सगळे तसेच्या तसे असतात का? तर उत्तर आहे अजिबात नाही. खरं तर AIचे 2 वेगवेगळे प्रकार आहेत. एक, जो आज आपल्या सोबत आहे आणि दुसरा, जो अजूनही फक्त सायन्स फिक्शनमध्येच आहे. चला, या दोघांमधला फरक काय आहे ते बघूया. एका बाजूला आहे कमकुवत AI किंवा ज्याला नॅरो AI सुद्धा म्हणतात. हे ना एका कामात एकदम एक्सपर्ट असतं. समजा फक्त चेस खेळणं. पण त्याला चेस सोडून दुसरं काहीही जमत नाही. आणि दुसऱ्या बाजूला आहे शक्तिशाली AI. हे माणसासारखं स्वतःची ओळख असलेलं म्हणजे सेल्फ अवेअर असतं. ते काहीही शिकू शकतं, कोणतीही समस्या सोडवू शकतं. पण एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की शक्तिशाली AI आज फक्त आणि फक्त कल्पनांमध्येच अस्तित्वात आहे. उदाहरणं बघितली की फरक लगेच कळेल. अलेक्सा किंवा गुगलचं अल्फागो हे दोन्ही कमकुवत AIची उत्तम उदाहरणं आहेत. अलेक्सा गाणी लावू शकते, पण तिला गो हा गेम खेळता येत नाही. अल्फागो गो खेळण्यात मास्टर आहे, पण त्याला चेस खेळता येत नाही. या उलट ॲव्हेंजर सिनेमातला अल्ट्रॉन आठवतोय? तो आहे शक्तिशाली AIचं एक जबरदस्त काल्पनिक उदाहरण. तो स्वतः विचार करतो, त्याच्यात भावना येतात आणि तो असे काही निर्णय घेतो ज्याची कोणी कल्पनाही केलेली नसते. बरं, AI बद्दल बोलताना आपण नेहमीच मशीन लर्निंग म्हणजे ML आणि डीप लर्निंग म्हणजे DL हे शब्द पण ऐकतो. आता यात नेमकं काय कनेक्शन आहे, कोण कोणाचा भाग आहे, हे समजून घेण्यासाठी आपण AIच्या फॅमिली ट्रीवर एक नजर टाकूया. हे बघा, सगळ्यात बाहेरचं जे मोठं सर्कल आहे ते आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. ही एक खूप मोठी संकल्पना आहे. त्याच्या आत येतं मशीन लर्निंग. ही AI तयार करण्याची एक पद्धत आहे. यात काय होतं तर मशीनला भरपूर डेटा दिला जातो आणि त्यातून ते शिकतं. आणि मग त्याच्याही आत येतं डीप लर्निंग. हा मशीन लर्निंगचाच एक स्पेशल आणि खूप पॉवरफुल प्रकार आहे. तो माणसाच्या मेंदूप्रमाणे काम करतो आणि खूप कॉम्प्लेक्स गोष्टींमधले पॅटर्न्स ओळखू शकतो.
ओके, तर आपण AI म्हणजे काय, ते कसं काम करतं हे सगळं बघितलं. हा झाला त्याचा वर्तमान. पण याचं भविष्य कसं असेल, ही टेक्नॉलॉजी आपल्याला पुढे कुठे घेऊन जाणार आहे? चला, आता या शेवटच्या भागात भविष्यात एक छोटीशी उडी मारूया आणि काही आश्चर्यकारक शक्यतांबद्दल जाणून घेऊया. 2045 हे वर्ष लक्षात ठेवा. प्रसिद्ध फ्युचरिस्ट रे कर्झवेल यांचं असं भाकीत आहे की यावर्षी द सिंग्युलॅरिटी येईल. सिंग्युलॅरिटी म्हणजे काय? तर तो क्षण जेव्हा AI माणसापेक्षा जास्त हुशार होईल. विचार करा, ज्या दिवशी मशीन माणसापेक्षा जास्त बुद्धिमान होईल, त्यानंतर आपलं जग कसं असेल? आणि थांबा, गोष्ट इथेच संपत नाही. इलॉन मस्क सारखे लोक तर याच्याही पुढे जाऊन विचार करतात. त्यांचं म्हणणं आहे की भविष्यात माणूस स्वतःच्या क्षमता वाढवण्यासाठी AI इम्प्लांट्स वापरायला लागेल. म्हणजे आपण अर्धे माणूस आणि अर्धे मशीन, थोडक्यात सायबॉर्ग बनू. तेव्हा माणूस आणि मशीन यातला फरकच पुसून जाईल. तर मग या सगळ्या गोष्टी ऐकल्यावर मनात एकच मोठा प्रश्न येतो, भविष्यात AI आपला सर्वात चांगला पार्टनर ठरेल की आपलीच जागा घेईल? याचं उत्तर तर येणारा काळच देईल, पण त्यावर विचार करण्याची सुरुवात मात्र आजच करायला हवी.